बदलापूर आदर्श विद्या मंदिर 2024 ऑगस्टमध्ये जेव्हा 2 मुलीवरती अतिप्रसंग झाला आणि जे अतिप्रसंग झालेल्या मुलीवरती त्याचे एक वडील मी बोलतोय. त्यावेळेस दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री होते. त्यांनी अनेक मोठ्या-मोठ्या घोषणा केल्या, की मुलीचे शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलेल किंवा त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल. पण या गोष्टीला 1.5 वर्षाच्या वर झालं. त्यातली ही एक गोष्ट पण आजूपर्यंत काय आले नाही आम्हाला. आमच्यापर्यंत पोहोचली नाहीये. ना शासनाकडनं आम्हाला लेखी स्वरूपात भेटलंय, ना आर्थिक सहाय्य स्वरूपात भेटलंय. जेव्हा शाळेकडनं आम्हाला विचारण्यात आले फीसाठी, तेव्हा आम्हाला बोलण्यात आले, की मुलीची फी बाकी आहे. तेव्हा मी शिक्षण अधिकारी राक्षे साहेब यांना कॉल केला. तेव्हा त्यांना बोललो, की मुली शाळेमध्ये फी मागत आहे मुलीच्या शिक्षणासाठी, की सरकारने आम्हाला बोलले होते, की शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलेल. पण अजूनपर्यंत काही घडलं नाही. तेव्हा राक्षस साहेब बोलले, की आम्हाला फक्त ॲडमिशनसाठी बोलण्यात आलंय. बाकी फीसाठी अजूनपर्यंत आम्हाला वरतून ऑर्डर भेटली नाहीये. म्हणजे लेखी स्वरूपात ऑर्डर आम्हाला 1.5 वर्षाच्या वर झाले, अजूनपर्यंत काहीच भेटलं नाहीये. ठीक आहे, आम्ही पैशाचं मागणी करत नाही. कमीत कमी मुलीचं शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी. ते घ्यायचं नसेल तर आम्हाला क्लिअर कट सांगा, लेखी स्वरूपात द्या, की आम्हाला मुलीच्या शिक्षणाचा खर्च द्यायला जमत नाहीये. तुम्ही तुमचा खर्च बघा. आम्ही सक्षम आहे मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलायला. पण तुम्ही बोलतात वेगळे आणि करतात वेगळे हे चुकीचं गोष्ट होतोय ना. जेव्हा माझी भेट झाली महाराष्ट्र निर्माण सेनेचे, विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे सर, तेव्हा मी ही सविस्तर त्यांना घटना सांगितली. तेव्हा त्यांनीही कुठल्याही गोष्टीचा पाठचा पुढचा विचार न करता माझ्या मुलीचं शिक्षणाचं पूर्ण वर्षाचं फी त्यांनी स्वतःच्या नावाने पैसे भरून त्यांनी शाळेमध्ये जमा केली आणि माझ्या मुलीचं शिक्षण सुव्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे झालं. आज माझ्या मुलीचं ॲडमिशनसाठी परत विचारणा करण्यात आली. तर आम्ही सरकारला सांगितलं किंवा शिक्षण विभागाला सांगितलं, की बाबा आता मुलीचं ॲडमिशन आहे, की आम्हाला अजूनपर्यंत लेखी स्वरूपात भेटला नाहीये, की मुलीचं ॲडमिशन थांबलंय आमचं. तर ते आम्हाला का बोलण्यात आले, की ना वरतून अजून ऑर्डर भेटल्या नाहीये. म्हणजे अजून 3-4 वर्ष किंवा 10 वर्ष आम्हाला ऑर्डर भेटणार नाही. मग तोपर्यंत मुलीला असंच थांबून ठेवायचं का आम्ही? या प्रश्नाचं उत्तर द्या ना मला. नसेल जमत असेल तर तुम्ही क्लिअर कट सांगा आम्हाला, की आम्ही खर्च उचलू शकतो. पण आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजेल आहे. बाकी आम्हाला काहीच नकोय.